नाशिकमधील बहुचर्चित 20% गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून 49 प्रकरणांतील बिल्डरांकडून जागा वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्या विकासकांसह त्यांना मदत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही आता कारवाईची टांगती तलवार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 9,000 कोटींच्या निधीची तरतूद आणि मार्च 2027 पर्यंत कामांना मुदतवाढ देण्याचे मान्य केल्याने कंत्राटदारांनी आपले आंदोलन मागे घेतलंय। प्रलंबित देयके आणि डांबराच्या वाढीव किमतींबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने राज्यातील विकास कामे पुन्हा सुरू होणार आहेत। जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महेंद्र पाटील आणि दमयंती कुंवर यांचा नोंदणीकृत विवाह पार पडला, ज्याने समाजातील रूढी परंपरांना छेद दिलाय। हे दोघंही दिव्यांग आणि अपंग आहेत। राज्य शासनाच्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेत या जोडप्याने सामाजिक समावेशकतेचा एक सकारात्मक आदर्श निर्माण केलाय। धुळे पोलीस दलातर्फे आपत्तीच्या गोल्डन आवरमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी पोलीस पाटील आणि अंमलदारांना आपत्ती प्रतिसाद किट हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय। आधुनिक साहित्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून ग्रामीण भागात तातडीने मदत कशी पोहोचवता येईल यावर या शिबिरात भर देण्यात आलाय। तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे बिबट्याने गोठ्यात घुसून वसंत पावरा यांच्या 6 शेळ्या ठार केल्याने पशुपालकांचे सुमारे 60,000 रुपयांचे नुकसान झालंय। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय।